बड़ी खबर महाराष्ट्र के गोंदिया से। गोंदिया में प्रॉपर्टी व्यवसायी से लूट और आर्थिक बदमाशों द्वारा हत्या के मामले में 4 आरोपी गिरफ्तार। गोंदिया शहर पुलिस ने कल सुबह छोटा गोंदिया इलाके में रहने वाले प्रॉपर्टी कारोबारी महेश दखने की हत्या के मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। छोटा गोंदिया इलाके का रहने वाला 34 वर्षीय महेश दखने प्रॉपर्टी खरीदने बेचने का काम करता था। कल सुबह वह किसी काम से अपने घर के पास से गुजर रहे बाईपास पर किसान चौक पर रुका था। गंभीर रूप से घायल सड़क से गुजर रहे लोगों ने जैसे ही महेश को घायल अवस्था में पड़ा देखा और गोंदिया शहर पुलिस को सूचना दी। घटना की जानकारी सामाजिक कार्यकर्ता लोकेश यादव को मिली और उन्होंने घायल महेश दखने को पास के एक निजी अस्पताल में भर्ती कराया। हालांकि देर रात इलाज करने के दौरान उसकी मृत्यु हुई और पुलिस ने कुछ ही घंटों में 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। गोंदिया शहर में रहने वाले 48 वर्षीय मुख्य आरोपी देवा काप से 32 वर्षीय सुरेंद्र मटाले आमगांव तालुका के चिरचल बांध गांव के रहने वाले 32 वर्षीय और 26 वर्षीय मोरेश्वर मटाले 38 वर्षीय नरेश तारोने गोंदिया 4 आरोपियों ने महेश दख की हत्या कर दी। इससे पहले इनके खिलाफ मामला दर्ज किया गया था। मृतक के खिलाफ धारा 420 के तहत मामला दर्ज किया गया, वहीं आरोपी के खिलाफ भी मामला दर्ज किया गया। उपविभागीय पुलिस अधिकारी रोहिणी बनकर ने जानकारी दी। देखिए पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। छोटा गोंदिया परिसरामध्ये एका प्रॉपर्टी व्यावसायिकाची हत्या झाली आहे। नेमकं या प्रकरणामध्ये किती आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे, कुठल्या वादात ही हत्या झाली होती, काय सांगाल? सदर प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डीलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे। किती आरोपी अटक करण्यात आले आहेत? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पीसीआर कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जूनपर्यंत आपल्याला पीसीआर मिळालेला आहे 4 आरोपींचा। मृतकावर आणि जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये यावर आधी गुन्हे दाखल होते? हो, मृतकावर यापूर्वी एक 420चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे ह्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017 मध्ये आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरोने ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। याआधी देखील एक अशी प्रॉपर्टीच्या वादातून गोळी मारण्याची हत्या झाली होती, त्या आरोपीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे? त्या आतापर्यंत तसं तपास निष्पन्न झालेला नाही, पण प्रथमदर्शनी त्याच्या हा आणि तो मॅटर वेगळा असल्याचं दिसून येतं। मॅडम, आरोपी बाहेरगावची आहे की गोंदिया शहरातील असेल? त्यातील 2 आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि 2 आरोपी आपले शहर भागातील। कशाने त्यांना त्याच्यावर वार करण्यात आले होते? हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अर्जाबाबत सांगत आहे। कधी मृत्यू झाला याचा? जो आरोपी जखमी होता, आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं। सायंकाळी 9:30च्या दरम्यान दवाखान्यात त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। मॅडम, तपास चालू आहे, अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे? तपास PSI मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील। मैडम, इन दोनों के बीच में कितने पैसों के लेन देन को लेकर के विवाद चल रहा था? वो अभी तक सामने नहीं आया है, वो इन्वेस्टिगेशन। हथियार जो हैं बरामद हो चुके हैं इसमें? हथियार अभी तक बरामद नहीं हुए हैं, लेकिन हमें यकीन है कि जल्दी वो हथियार भी हम जमा कर लेंगे।